हॅलो दोस्तों, मी कांचन आरंभ अकॅडमी मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. तर आज आपला भाग 7वा आहे आणि आपण पुन्हा एकदा 10 प्रश्न सराव प्रश्न पाहणार आहोत, ज्यात आपण भरपूर कायदे घेणार आहोत आणि त्यांचे डीप अनालिसिस घेणार आहोत. तर आपले महत्त्वाचे टॉपिक काय असणार आहेत? ICDS साठी न्यूट्रिशन, चाइल्ड डेव्हलपमेंट, ICDS च्या स्कीम, सर्व्हिस आणि काही कायदे, करंट अफेअर आणि जीके ला धरून आपल्याला अभ्यासक्रम असणार आहे. तर आपण जरा वेळ न घालवता पहिला प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न, बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. या कायद्यानुसार मुलीचे किमान वय विवाह वय 18 वर्ष आहे. मुलाचे किमान विवाह वय 21 वर्ष आहे. बालविवाह हा प्रत्येक परिस्थितीत आपोआप अवैध ठरतो. या कायद्यात चाइल्ड मॅरेज प्रोहिबिशन ऑफिसरची नियुक्ती करण्याची तरतूद आहे. तर खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? कोणती विधाने बरोबर आहेत? तर आपण आता आधी कायद्याचे विश्लेषण करूया आणि मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया. तर कधीचा कायदा आहे हा? तर कायदा आहे हा 2006 चा बालविवाह प्रतिबंध प्रतिषेध अधिनियम 2006 म्हणजे प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरेज ऍक्ट 2006. कधी लागू झालाय हा? तर हा लागू झाला 1 नोव्हेंबर 2007 ला. आणि संबंधित मंत्रालय कोणतं आहे? महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकार. हा कायदा काय करतो? तर बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करतो आणि त्या बाबतीचे नियमन करण्यासाठी हा कायदा आणला गेला आहे. काय यामागची उद्दिष्ट आहेत? उद्दिष्ट काय आहेत यामागची? तर बालविवाह प्रतिबंध करायचा आहे, बालकांच्या हक्कांचे संरक्षण, बालविवाह करणारे व त्यास प्रोत्साहन देणाऱ्यांना कठोर कारवाई द्यायची, बालविवाहातील मुली व त्यांच्या मुलांचे संरक्षण आणि पुनर्वसन करायचं आहे. हा झाला आपला कायदा. आता या कायद्याअंतर्गत काही कलमे असतात, ज्या कलमांतर्गत तरतुदी केलेल्या असतात आणि नेमके तेच कलम आपल्याला विचारले जातात. तर महत्वाचं कलम 2 काय सांगतं? यात व्याख्या करण्यात आली आहे. तर बालक म्हणजे नक्की काय? मुलगा 18 वर्षाखालील आणि मुलगी 18 वर्षाची खालील म्हणजे बालक असणार आहे. म्हणजे जर मुलगा 21 वर्षाखालील असेल तर तो बालविवाह असणार आहे त्याचा. आणि समजा मुलगीचं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे, जर त्याचा बालविवाह होत असेल तर तो गुन्हा आहे. हे कशात सांगितलेलं आहे? तर हे आपल्या कलम 2 मध्ये सांगितलेलं आहे. कलम 3 काय सांगतं? कलम 3 सांगतो बालविवाह रद्द करण्याचा अधिकार. बालक असताना झालेला विवाह वॉइडेबल असतो म्हणजे तो काय असतो? अवैध असतो. बालिक झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत जिल्हा न्यायालयात तक्रार अर्ज करून विवाह रद्द करता येतो. म्हणजे काय? तर समजा तुम्ही 18 वर्ष, समजा एक मुलगी आहे, तिचं 17 वर्षी लग्न झालेलं आहे, 17व्या वर्षी, आणि ज्या वर्षी ती 18 वर्षाची झाली त्याच्यानंतर ती 2 वर्षाच्या आत म्हणजे कधी 18 19 20 वर्षाच्या आत ती जिल्हा न्यायालयात अर्ज करून हा जो विवाह झालेला आहे तिला रद्द करू शकतो. बालिक वर्ष म्हणजे मुलीचं वय 18 असणार, त्याच्यानंतर 2 वर्षाच्या आत ती तक्रार करू शकते. आणि मुलगा, तर मुलगा 21 वर्षाच्या नंतर 2 वर्ष म्हणजे किती? 22 23व्या वर्षी तो सांगू शकतो की हा विवाह अवैध झाला किंवा अवैध करा, जिल्हा न्यायालयात अर्ज करू शकतो. हे कोणत्या कलमांतर्गत? तर कलम 3 अंतर्गत बालविवाह रद्द करण्याचा अधिकार आहे. कलम 4 मुलीचा भरण पोषण व निवास. कधी विवाह रद्द झाल्यास मुलीच्या भरण पोषण व निवासाची व्यवस्था न्यायालय करू शकते. कलम 5 मुलांच्या ताब्याबाबत. कलम 5 मुलांच्या ताब्याबाबत. बालविवाहातून जन्मलेल्या मुलाचा ताबा संगोपनासाठी न्यायालयात आदेश देऊ शकतो. आणि कलम 6 मुलांची वैधता. बालविवाहातून जन्मलेली मुले कायदेशीर मानली जातात. समजा बालविवाह एखादा झालाय, मुलगी 17 वर्षाची किंवा मुलगा 20 वर्षाचा आहे आणि त्यातून जर तुम्हाला एक मुलगा किंवा मुलगी जन्माला आली असेल, अपत्य झालेले असेल, तर ती कायदेशीर लेजिटिमेट मानलं जातं, त्याला कायदेशीर दर्जा होतो. कलम 9 प्रौढ पुरुषाने बालिकेशी विवाह केल्यास त्याला शिक्षा दिलेली आहे. किती शिक्षा आहे? तर 2 वर्षापर्यंतचा कारावास होणार आहे आणि 1 लाखापर्यंतचा दंड किंवा दोन्ही होणार आहे. समजा मुलगी आहे 17 वर्षाची आणि जर प्रौढ पुरुष आहे तिच्याशी लग्न करणार, तर तो जर 24-25 वर्षाचा असेल तर काय असणार आहे? त्याला शिक्षा होणार आहे या विवाहासाठी. किती? 2 वर्षापर्यंतचा कारावास आणि 1 लाख रुपये दंड किंवा दोन्ही होणार आहे. हे कुठं दिलेलं आहे? कलम 9 मध्ये सांगितलं आहे. कलम 10 काय सांगतं? विवाह लावणाऱ्या शिक्षा होणार आहे. पुजारी आहे किंवा काझी आहे,
मध्यस्थी किंवा विवाह कोणी पण लावलेला असेल त्याला शिक्षा होणार आहे. किती? 2 वर्षापर्यंतचा कारावास, 1,00,000 रुपये दंड किंवा दोन्ही होणार आहे. विवाह लावणाऱ्यास शिक्षा कलम 10 आणि कलम 11 मध्ये बालविवाह प्रोत्साहन देणाऱ्यास शिक्षा आहे. कोणाला? बालविवाहाला जे पण घरातले प्रोत्साहन देणार असतील किंवा बाहेरचे असतील त्यांना शिक्षा आहे. मग ते कोण असतील? पालक असो, नातेवाईक असो किंवा इतर व्यक्ती असो ज्यांनी परवानगी किंवा मदत केली आहे त्यांना काय होईल? 2 वर्षापर्यंतचा कारावास, 1,00,000पर्यंत दंड किंवा दोन्ही होणार आहे. तर कलम 12, काही परिस्थितीत विवाह पूर्णपणे अवैध किंवा वैध ठरला जातो. कोणतं? खालील पूर्णपणे अवैध कुठल्या परिस्थितीत? अपहरण करून जर तुम्ही विवाह करत असाल, फसवणूक करून करत असाल, जबरदस्तीने किंवा विक्री किंवा तस्करीच्या माध्यमातून जरी विवाह झाला असेल तरी पण तो पूर्णपणे अवैध घोषित ठरणार आहे. हे कलम 12 अंतर्गत सांगितलेलं आहे. तर कलम 13, प्रतिबंधात्मक आदेश सांगितलेले आहेत. म्हणजे न्यायालय बालविवाह होण्यापूर्वीच तो थांबवण्याचा आदेश देऊ शकतो. प्रतिबंधात्मक आदेश न्यायालयातर्फे येतो तो कलम 13 अंतर्गत. आणि हे गुन्हे कसले आहेत? गुन्हे आहेत दखलपात्र आणि अजामीनपात्र. दखल त्याची होणार आहे आणि त्याच्यावर जामीन मिळणार आहे का? तर नाही. गुन्ह्याचे स्वरूप दखलपात्र आणि अजामीनपात्र कलम 15 अंतर्गत दिले आहे. आणि कलम 16 हे अगदी महत्वाचं आहे. कलम 16 अंतर्गत चाइल्ड मॅरेज प्रोहिबिशन ऑफिसरची तरतूद केली आहे. CMPO चाइल्ड मॅरेज प्रोहिबिशन ऑफिसर आणि त्याची कार्य काय असणार आहेत? बालविवाह रोखणे, जनजागृती घडवून आणणे, पोलीस व प्रशासनाला मदत करणे आणि न्यायालयात पुरावे सादर करणे हे कलम 16 मध्ये दिलेलं आहे. आता आपण हा कायदा तुम्हाला पूर्णपणे समजला असणार आहे. दुसरा प्रश्न पॉक्सोवर आहे. हा कायदा कधीचा आहे? पॉक्सो कायदा आहे 2012 चा आणि या अंतर्गत आपण काय स्टेटमेंट दिले आहेत ते वाचूया. हा कायदा मुलगा मुलगी दोघांनाही समान लागू होतो. या कायद्यानुसार स्पेशल कोर्ट स्थापन करण्याची तरतूद आहे. या कायद्याअंतर्गत 18 वर्षाखालील व्यक्तीला बालक मानले जाते आणि या कायद्याअंतर्गत केवळ शारीरिक अत्याचारांचा समावेश आहे. कोणते वाक्य योग्य आहे? आता दोघांनाही समान कायदा होतो का लागू? बरोबर आहे. हा पॉक्सो कायदा दोघांनाही समान पद्धतीने लागू होतो. स्पेशल कोर्ट स्थापन करण्याची तरतूद आहे का? हो आहे. या अंतर्गत 18 वर्षाखालील व्यक्तीला बालक मानले जाते. बरोबर, 18 वर्षाखालील व्यक्तीला बालक मानले जाते आणि या कायद्याअंतर्गत केवळ शारीरिक अत्याचारांचा समावेश आहे का? तर नाही. इतर भरपूर अत्याचारांना पण या कायद्याअंतर्गत समावेश दिला आहे. तर 1, 2, 3 बरोबर असणार आहे. प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ऍक्ट 2012 म्हणजेच पॉक्सो आहे. लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करणे हा कायद्याचा उद्देश आहे आणि ही 2012 चा कायदा आहे. लागू झालेला आहे 14 नोव्हेंबर 2012 ला. मंत्रालय आहे महिला व बालविकास मंत्रालय. आणि काय गरज होती? तर 2012 पूर्वी बालकांवरील लैंगिक अत्याचारासाठी स्वतंत्र कायदा होता का? तर स्वतंत्र कायदा नव्हता आणि त्यामध्ये जो कायदा होता जुना त्यामध्ये अनेक मर्यादा होत्या. मुलांवरील अत्याचारांचे स्पष्ट संरक्षण याविषयी तरतुदी नव्हती आणि भरपूर अशा व्याख्या होत्या जे की स्पष्टपणे परिभाषित नव्हता. आणि ही प्रक्रिया बालस्नेही होती का? नव्हती. म्हणून आणि विशेष न्यायालयांची पण आधीच्या कायद्यात तरतूद नव्हती म्हणून हा कायदा लागू करून नवीन कायदा आणला गेला. आता या कायद्यातील महत्वाची व्याख्या म्हणजे काय? कलम 2 मधील व्याख्या जिथे बालक म्हणजे कोण असणार आहे त्याची व्याख्या दिली आहे. तर बालक म्हणजे 14 वर्षाखालील कोणतीही व्यक्ती, मग त्यात मुलगा असेल किंवा मुलगी असेल हे दोघेही येतात. कशात? बालकाच्या व्याख्येत. जी काय पाहिजे? 18 वर्षाखालील कोणतीही व्यक्ती या कायद्यात अंतर्गत बालक म्हणून गणली जाणार आहे. आणि अगदी महत्वाचा हा कायदा जेंडर न्यूट्रल आहे. मुलगा मुलगीला समान पाहतो. जेंडर न्यूट्रल हा कायदा आहे. हा भारतातील पहिला असा कायदा आहे जो बालकांच्या संरक्षणासाठी संरक्षणाच्या दृष्टीने लिंगभेद करत नाही. दोघांनाही समान संरक्षण मिळतं. आता कलम 3 लक्ष देऊन ऐका. पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट विषय सांगतो. म्हणजे काय? प्रवेशात्मक लैंगिक अत्याचार. या कलमात पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट म्हणजे प्रवेशात्मक लैंगिक अत्याचार म्हणजे काय याची व्याख्या दिलेली आहे. यामध्ये बालकाच्या शरीरावर लैंगिक हेतूने केलेला प्रवेशात्मक अत्याचार म्हणजे तुमचं पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट असणार आहे. आणि हे कलम 3 मध्ये दिलं आहे पण यासाठीची शिक्षा कलम 4 मध्ये दिली आहे. जरी तुम्हाला पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल ऑफेन्स किंवा असॉल्ट
कलम 3 मध्ये दिले असले तरी शिक्षेची तरतूद कलम 4 मध्ये दिली आहे. लक्षात ठेवा. आणि यामध्ये किमान 10 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा दिली आहे. किमान आहे, कमाल नाही. किमान 10 वर्ष आहे आणि कमाल आजीवन कारावास होईल. तसेच दंड पण होणार आहे. तर मग यात काय आहे तर पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट विचारल्यास कलम 3 लक्षात ठेवायची आणि याची शिक्षा म्हटलं तर कलम 4 लक्षात ठेवा. बालकांच्या शरीरावर लैंगिक हेतूने केलेला कुठलाही प्रवेशात्मक अत्याचार हे पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट मध्ये येतं आणि हे कलम 3 अंतर्गत आहे आणि यासाठीची शिक्षा कलम 4 मध्ये दिलेली आहे. किमान 10 वर्षाची सक्त मजुरी होणार आहे. तर कलम 5 काय सांगतं ऍग्रीवेटेड पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट म्हणजे गंभीर प्रवेशात्मक लैंगिक अत्याचार. सामान्य अत्याचारापेक्षा अधिक गंभीर परिस्थिती या कलमात नोंदवली आहे. जसं जर हे पोलीस अधिकारी, शिक्षक, डॉक्टर, नातेवाईक, बालगृह संरक्षणात्मक कर्मचारी, रुग्णालयातील कर्मचारी, विश्वासातील व्यक्ती, सामूहिक अत्याचार, दिव्यांग बालकावर अत्याचार, अधिकाराचा गैरवापर करून अत्याचार अशा परिस्थितीत गुन्हा ऍग्रीवेटेड मानला जातो. म्हणजे गंभीर स्वरूपाचा अत्याचार मानला जातो आणि यासाठीची शिक्षा माग कसं झालं पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट साठी कलम 3 तरतूद होती आणि कलम 4 मध्ये जशी शिक्षा होती तसंच कलम 5 मध्ये ऍग्रीवेटेड पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट आहे आणि त्याची शिक्षा कलम 6 मध्ये दिलेली आहे. शिक्षा काय असणार आहे किमान 10 वर्षाच्या ऐवजी 20 वर्ष सक्त मजुरी असणार आहे. आजीवन कारावास होईल आणि दंड होणार आहे आणि जर अत्यंत गंभीर परिस्थिती असेल तर मृत्यूदंडाची ही तरतूद दिलेली आहे आणि ही तरतूद 2019 च्या तरतुदीने दिलेली आहे. पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट साठी 10 वर्षाची सक्त मजुरी होती आणि आजीवन कारावास होता आणि दंड होता. आणि जर गंभीर स्वरूपाचा असेल ऍग्रीवेटेड तर शिक्षा वाढवून किमान 10 वर्षाच्या ऐवजी 20 वर्ष केली आहे आणि ऍग्रीवेटेड साठी कलम 5 आहे आणि शिक्षा कलम 6 मध्ये दिलेली आहे. कलम 7 काय सांगतं कलम 7 सेक्शुअल असॉल्ट लैंगिक अत्याचाराविषयी सांगतं. म्हणजे या कलमात प्रवेश न करता केलेल्या लैंगिक अत्याचाराची व्याख्या दिलेली आहे. कुठलाही प्रवेश न करता बॉडीमध्ये जरी तुम्ही लैंगिक अत्याचार करत असेल तर हे कलम 7 मध्ये दिले आहे. म्हणजे काय जर अयोग्य स्पर्श करत असाल, लैंगिक हेतूने शरीराला स्पर्श करत असाल, हे सेक्शुअल असॉल्ट म्हणजे लैंगिक अत्याचाराच्या कॅटेगरीमध्ये येणार आहे आणि यासाठीची शिक्षा आहे कलम 8 मध्ये 3 ते 5 वर्षाचा कारावास तसेच दंड म्हणजे 3 ते 5 वर्ष कारावास आणि दंड हे सेक्शुअल असॉल्ट साठी आहे आणि सेम मागच्या वेळेसारखं सेक्शुअल असॉल्ट आहे कलम 7 मध्ये आणि त्याची शिक्षा आहे कलम 8 मध्ये. तर कलम 11 काय सांगतो कलम 11 सेक्शुअल हॅरासमेंट लैंगिक छळ विषयी सांगितलेलं आहे. लैंगिक छळ हॅरासमेंट कलम 11 मध्ये, असॉल्ट कलम 7 मध्ये. लैंगिक छळाची व्याख्या काय आहे जर तुम्ही एखाद्याशी अश्लील बोलत असाल, लैंगिक हेतूने पाठलाग करत असाल, वारंवार फोन करून त्रास देणे, अश्लील मेसेज पाठवणे, सोशल मीडियावर छळ करणे, फोटो अश्लील पाठवणे, व्हिडिओ दाखवणे, लैंगिक दृष्ट्या टिप्पणी करणे यासाठी ह्याला हॅरासमेंट म्हणजे छळ दिलेला आहे आणि या संबंधीची तक्रार कलम 12 मध्ये दिलेली आहे. कलम 12 मध्ये 3 वर्षापर्यंतचा कारावास किंवा दंड होणार आहे. आणि कलम 13 बाल अश्लील साहित्य यूज ऑफ चाइल्ड फॉर पोर्नोग्राफिक पर्पज साठी बालकाचा वापर जर तुम्ही अश्लील साहित्य तयार करण्यासाठी, चित्रण करण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी गुन्हा मानला जाणार आहे. काय कलम 13 बाल अश्लील साहित्य आणि कलम 14 मध्ये शिक्षा आहे यासाठी जर बालकाचा वापर तुम्ही अश्लील साहित्य तयार करण्यासाठी करत असाल तर तुम्हाला किती शिक्षा होईल 5 वर्षापर्यंत कारावास, दंड आणि जर तुम्ही हे काम पुन्हा एकदा करत असाल, जर तुम्हाला 5 वर्ष शिक्षा झाली, दंड झाला आणि काही दिवसानंतर या सगळ्यानंतर जर तुम्ही पुन्हा तेच ऍक्ट करत असाल तर त्यासाठी तुम्हाला पुनरावृत्तीसाठी 7 वर्षापर्यंतचा आणि त्यापेक्षा जास्त कारावास होईल आणि दंड होणार आहे. कलम 15 काय सांगतं कलम 15 बाल अश्लील साहित्य साठवणे, स्टोरेज करून जर फोनमध्ये किंवा इतर कुठल्याही डिव्हाइस मध्ये तुम्ही स्टोरेज करत असाल चाइल्ड पोर्नोग्राफीचे तर त्यासाठी कलम 5 दिलेलं आहे, सॉरी कलम 15 दिलेलं आहे. आणि तक्रार करणे बंधनकारक आहे जर कोणत्याही व्यक्तीला बालकावर लैंगिक अत्याचाराची माहिती असेल किंवा त्याला जर काही गोष्टी माहित असतील, जर कोणत्याही व्यक्तीला बालकावरील लैंगिक अत्याचाराची माहिती असेल तर ती पोलिसांना देणे बंधनकारक आहे. कोणत्या कलमांतर्गत कलम आहे 19 कलम अगदी महत्वाचा आहे. जर
कुठल्याही व्यक्तीला बालकावर लैंगिक अत्याचार झाला आहे अशी माहिती असेल तर ती पोलिसांना देणे मॅन्डेटरी म्हणजे बंधनकारक आहे. यांच्यासाठी विशेष महत्त्व काय आहे? पोलीस, शिक्षक, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सामाजिक कार्यकर्त्या यांच्यासाठी हे विशेष महत्त्वाचं आहे. आणि कलम 21 माहिती न दिल्यास शिक्षा होणार आहे. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची माहिती आहे की या बालकावर लैंगिक अत्याचार झाला आहे आणि तरीही तुम्ही माहिती देत नसाल तर कलम 21 अंतर्गत हे शिक्षा धरली जाणार आहे. तर त्यासाठी काय शिक्षा आहे? 6 महिन्यापर्यंतचा कारावास, दंड किंवा दोन्ही होणार आहे. किती महिने कारावास? 6 महिने कारावास असणार आहे. माहिती असून देत नसाल तर. आणि जर एखाद्या संस्थेच्या प्रमुखाने माहिती लपवली, जर एखादा संस्थेचा प्रमुख आहे त्याला काही गोष्टी माहित आहेत तरी त्यांनी लपवली तर त्याच्यासाठी 1 वर्षाचा कारावास आणि दंड होणार आहे. आणि कलम 23 काय सांगतं? तर पीडितेची ओळख प्रसिद्ध करण्यास बंदी दिलेली आहे. पर्सनल माहिती शेअर करायची नाही. पीडितेची ओळखी प्रसिद्ध करण्यास बंदी कलम 23 अंतर्गत आहे. आणि कलम 24 बालस्नेही पद्धतीने जबाब नोंदवायचा आहे. बालकाचा जबाब त्याच्या घरी जाऊन सुरक्षित ठिकाणी आणि शक्य तर पोलीस अधिकाऱ्यांद्वारे हे केलं पाहिजे. बालकाला घाबरवलं जाणार नाही अशा वातावरणात माहिती नोंदवली जाणार आहे कलम 24 अंतर्गत. आणि 27 काय आहे? वैद्यकीय तपासणी. पालक किंवा विश्वासू व्यक्तीच्या उपस्थितीत तपासणी होईल. मुलगी असल्यास शक्यतो महिला डॉक्टरकडून वैद्यकीय तपासणी होईल. आणि स्पेशल कोडची तरतूद कशात आहे? कलम 28 अंतर्गत हे स्पेशल कोडची तरतूद कलम 28 आहे. पोक्सो अंतर्गत गुन्ह्याचा जलद निकाल लागण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष न्यायालय म्हणजे स्पेशल कोर्ट स्थापन करण्यात आलं आहे. त्याचा उद्देश काय आहे? तर गुन्ह्याची जलद पद्धतीने निकाल लावण्यात यावा यासाठी जिल्ह्यात विशेष न्यायालयाची स्थापना कलम 28 अंतर्गत केलेली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट 2013 संदर्भात हा कायदा अन्नाच्या कायदेशीर हक्क प्रदान करतो. गर्भवती व स्तनदा महिलांसाठी मातृत्व लाभाची तरतूद आहे. प्रत्येक नागरिकाला समान प्रमाणात धान्य देणे बंधनकारक आहे. या कायद्यात टार्गेटेड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम TPDS चा समावेश आहे. कोणते विधान योग्य आहे? तर हा कायदेशीर अधिकार आहे का? हो. कायदेशीर हक्क हा 2013 चा अधिनियम प्रदान करतो. आणि लाभार्थी कोण आहे? तर गर्भवती व स्तनदा महिलांसाठी मातृत्व लाभाची तरतूद आहे. प्रत्येक नागरिकाला समान धान्य आहे का? नाही. कुटुंबातील सदस्य किती आहे यावर अवलंबून आहे की किती प्रमाणात धान्य मिळणार आहे. आणि टार्गेटेड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम या कायद्याअंतर्गत दिलेली आहे. तर स्टेटमेंट 3 चुकीचं आहे. हे नाही, हे पण नाही. 3 चुकीचं आहे म्हणल्यावर फक्त हा ऑप्शन उरतो. 1, 2, 4. लागू कधी झालेला आहे? तर 5 जुलै 2013 पासून लागू आहे. आणि मंत्रालय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय या संदर्भात कार्य करते. यातील महत्वाची कलमे कोणती किंवा सेक्शन? कलम 3. कलम 3 आहे अनुदानित अन्नधान्याचा अधिकार. तर या कलमानुसार पात्र कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला दरमहा 5 किलो अन्नधान्य मिळणार आहे आणि हा कायदेशीर अधिकार आहे. 35 किलो प्रति कुटुंब अन्नधान्य याद्वारे मिळते. आता महत्वाची कलमे. कलम 3 अंतर्गत अनुदानित अन्नधान्याचा अधिकार आहे. लाभार्थी कलम 4 मध्ये दिलेले आहेत. गर्भवती व स्तनदा मातांना पोषण. कलम 5 मध्ये बालकांच्या पोषण विषय आहे. कलम 6 कुपोषण प्रतिबंध आणि कलम 8 फूड सिक्युरिटी अलाउन्स आहे. आणि TPDS म्हणजे टार्गेटेड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम कलम 12 अंतर्गत आहे. कलम 13 18 वर्षाखालील ज्येष्ठ महिला रेशन कार्ड प्रमुख असणार आहे. 18 वर्षावरील 18 वर्षाची आपल्या घरचे रेशन कार्ड पण आपल्या आईच्या किंवा इतर ज्येष्ठ महिलेच्या नावावर आहे. आणि कलम 15 अतिशय महत्वाचं आहे. जिल्हा तक्रार निवारण अधिकारी कलम 15 अंतर्गत आहे. जिल्हा तक्रार निवारण अधिकारी. आणि कलम 16 राज्य अन्न आयोगाची तरतूद करतो. प्रत्येक जिल्ह्यात राज्य अन्न आयोग असायला हवं. कलम 28 सोशल ऑडिट. कलम 29 व्हिजिलन्स कमिटी. आणि कलम 33 कमाल दंड 5,000 पर्यंत असणार आहे. पुढचा प्रश्न. मातृत्व लाभ अधिनियम 1961 दुरुस्ती 2017 अंतर्गत खालील विधाने लक्षात घ्या. मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट 1961 पहिल्या 2 अपत्यासाठी 26 आठवड्यांची प्रसूती रजा देण्यात येते. तिसऱ्या अपत्यासाठी 12 आठवड्यांची रजाच लागू होते. किंवा
50 किंवा अधिक कर्मचाऱ्यांच्या संस्थेत क्रेचची सुविधा आवश्यक आहे. हा कायदा सर्व स्वयंरोजगार महिलांना लागू होतो. तर पहिल्या 2 अपत्यासाठी 26 आठवड्यांची प्रसूती रजा आहे का? हो, बरोबर आहे. सशुल्क म्हणजे पगारी रजा असणार आहे पहिल्या 2 अपत्यासाठी. तिसऱ्या अपत्यासाठी 12 आठवड्यांची रजा, बरोबर आहे. 50 किंवा अधिक कर्मचाऱ्यांच्या संस्थेत क्रेचची सुविधा उपलब्ध आहे, बरोबर. हा कायदा सर्व स्वयंरोजगार महिलांना लागू होतो. जिथे पण 50 आपण बघू याचं एक्सप्लेनेशन. प्रसूती लाभ अधिनियम 1961 कधी लागू झालाय? 1 नोव्हेंबर 1963 ला कामगार व रोजगार मंत्रालयाच्या अधीन आणि प्रसूतीपूर्व प्रसूतीनंतर काम करणाऱ्या महिलांच्या आरोग्याचे संरक्षण करणे, प्रसूती रजा, वेतन, वैद्यकीय सुविधा आणि नोकरीचे संरक्षण हा कायद्याचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये 2017 ला प्रमुख दुरुस्ती करण्यात आले आणि यामध्ये 12 आठवड्यावरून प्रसूती रजा 26 आठवडे करण्यात आली आहे. 2017 मधील प्रमुख तरतूद आहे. प्रसूती रजा 12 आठवड्यावरून 26 आठवड्या करण्यात आली आहे आणि ज्यांनी पण दत्तक माता, अडॉप्टिव्ह मदर व कमिशनिंग मदर यांनाही याचा लाभ देण्यात आलेला आहे. ज्यांनी पण दत्तक बाळ घेतलेले आहे त्यांच्यासाठी. आणि ज्या संस्थेमध्ये 50 किंवा अधिक कर्मचारी काम करत असतील त्या संस्थेमध्ये तुम्हाला क्रेचचे म्हणजे पाळणा घर असणे बंधनकारक केलेले आहे. आणि कलमे आता पाहू. कलम 4 महत्वाचं कलम 4 काय आहे? प्रसूतीच्या काळात काम करण्यास मनाई केली आहे. प्रसूतीनंतर 6 आठवडे कोणत्याही महिलेकडून काम करून घेता येणार आहे का? तर नाही. प्रसूतीच्या किती आठवड्यानंतर? प्रसूतीनंतर डिलिव्हरी नंतर 6 आठवडे काम करून घेता येणार नाही. या कालावधीत महिला स्वतःहूनही काम करू शकते का? नाही. महिला म्हणली स्वतःहून मी काम करते, मी ठीक आहे, तरीही जमणार नाही. हे कलम 4 मध्ये प्रसूतीच्या काळात काम करण्यास मनाई सांगितलेली आहे. कलम 5 अंतर्गत प्रसूती लाभाचा अधिकार दिलेला आहे. पात्र महिलेला पूर्ण वेतनासह प्रसूती रजा मिळण्याचा अधिकार आहे. दुरुस्तीनंतर म्हणजे 2017च्या दुरुस्तीनंतर पहिल्या 2 अपत्यासाठी 26 आठवडे आणि त्यापैकी जास्तीत जास्त 8 आठवडे प्रसूतीपूर्व घेण्यात आलेली आहे. समजा तुम्हाला डॉक्टरने तारीख दिलेली आहे, समजा 19, तर 19 डिलिव्हरीची तारीख आहे, त्याच्या आधी 8 आठवडे प्रसूतीपूर्व रजा घेण्यात येते आणि उर्वरित रजा प्रसूतीनंतर देण्यात आलेली आहे. जर महिला 2 पेक्षा अधिक मुलांची आई असेल तर तिला 12 आठवड्यांची म्हणजे तिसऱ्या अपत्यासाठी 12 आठवड्याची रजा दिलेली आहे. त्यापैकी 6 आठवडे प्रसूतीपूर्व घेता येते. कलम 9 मिसकॅरेज झाल्यास महिलेला 6 आठवड्यांची सवेतन रजा दिलेली आहे. गर्भपात झाला आहे तर त्यांच्यासाठी किती रजा दिलेली आहे? पगारी रजा 6 आठवड्यांची दिलेली आहे. कलम 11 ए क्रेचे फॅसिलिटी म्हणजे पाळणा घर बंधनकारक केलेले आहे. 2017च्या दुरुस्तीने 50 किंवा अधिक कर्मचारी असलेल्या संस्थेत पाळणा घर असणे बंधनकारक केलेले आहे. आणि यावेळी किती वेळा क्रेचेला तुम्ही भेट देऊ शकता? तर दिवसातून 4 वेळा. महिलेला दिवसातून 4 वेळा क्रेचेला भेट देणे विश्रांतीसह तरतूद केलेली आहे. सेक्शन 11 ए आणि कलम 12 नोकरीतून काढण्यास मनाई आहे. प्रसूती रजेच्या काळात महिलेला नोकरीवरून कमी करता येते का? तर नाही, बिलकुल कमी करता येणार नाही. प्रसूती लाभ नाकारता येत नाही. कलम 12 आणि कलम 13 वेतनात कपात करण्यात येते का? नाही. नर्सिंग ब्रेक किंवा इतर प्रसूती लाभ घेतल्यामुळे महिलेच्या वेतनात कपात करता येत नाही. हे आपण आत्ताच पाहिलेलं आहे. 2017च्या दुरुस्तीनंतर पहिल्या 2 अपत्यासाठी किती आहे? 12 आठवड्यावरून 26 आठवड्यांसाठी रजा केली तर 50 किंवा अधिक कर्मचारी असतील तिथे क्रेच म्हणजे पाळणाघर सुविधा बंधनकारक करण्यात आलेली आहे. दिव्यांग हक्क अधिनियम 2016 दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अंतर्गत विधाने विचारात घ्या. या कायद्याने दिव्यांगतेच्या प्रकाराची संख्या 7 वरून 21 करण्यात आली आहे. शिक्षण व रोजगारात समान संधी देण्यावर भर देण्यात आला आहे. शासकीय नोकरीत किमान 4% आरक्षणाची तरतूद आहे. हा कायदा केवळ जन्मजात दिव्यांगासाठी लागू होतो. कोणती विधाने बरोबर आहेत? आपण एक्सप्लेनेशन पाहू. राईट्स ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटी ऍक्ट 2016 म्हणजे दिव्यांग व्यक्तीचे हक्क अधिनियम 2016 अंमलबजावणी 19 एप्रिल 2017 ला आणि न्याय मंत्रालय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय असणार आहे. उद्दिष्ट काय? दिव्यांग व्यक्तींना समान हक्क, समान संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या शिक्षण, रोजगार,
आरोग्य व सामाजिक सुरक्षेचा अधिकार सुनिश्चित करणे, भेदभाव प्रतिबंध करणे, संयुक्त राष्ट्राच्या युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन द राइट्स ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटीचे अंमलबजावणी करणे. हा कायदा 1995 ला होता. तो कायदा रद्द करून हा नवीन कायदा आणलेला आहे. मूळ कायदा कधीचा होता? 1995 ला. तो रद्द करण्यात आलेला आहे. आता यामध्ये बदल काय करण्यात आले? दिव्यांगत्वाचे प्रकार किती होते? 7. आधी किती होते? 7. आता किती करण्यात आलेले आहेत? 21 करण्यात आलेले आहेत. दिव्यांगत्वाचे प्रकार 7 वरून 21 करण्यात आलेले आहेत. आणि सरकारी नोकरीमध्ये किती टक्के आरक्षण आहे? तर सरकारी नोकरीतील आरक्षण 3% वरून 4% करण्यात आलेलं आहे. आरक्षण 3% वरून 4% करण्यात आलेलं आहे. आणि उच्च शिक्षणातील आरक्षण 5% करण्यात आलेले आहे. हायर एज्युकेशन मधील किती आहे रिझर्वेशन? 5% आहे. आणि सरकारी नोकरीतील आरक्षण आहे 3% वरून 4% करण्यात आलेलं आहे. दिव्यांग व्यक्तीच्या अधिकारांना अधिक कायदेशीर हक्क किंवा अधिक कायदेशीर संरक्षण हा कायदा प्रदान करतो. महत्वाची कलमे कोणती आहेत? तर कलम 2. कोणत्याही कायद्यातील कलम 2 हे व्याख्या करत असतं. या कलम 2 मध्ये व्याख्या दिलेली आहे. बेंचमार्क डिसॅबिलिटी ही संज्ञा दिलेली आहे. कलम 2 मध्ये बेंचमार्क डिसॅबिलिटी म्हणजेच ज्या व्यक्तीचे किमान 40% दिव्यांगत्व आहे त्याला बेंचमार्क डिसॅबिलिटी म्हणतात. किती टक्के? किमान 40% दिव्यांगत्व. किमान 40% दिव्यांगत्व असणाऱ्याला बेंचमार्क डिसॅबिलिटी म्हटलेलं आहे. कलम 2 अंतर्गत ही संज्ञा दिलेली आहे. कलम 3 समानता व भेदभावास मनाई केलेली आहे. प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला समान वागणूक, समान संधी तसेच कोणताही भेदभाव न करता अधिकार देण्यात आलेला आहे. कलम 3 अंतर्गत समानता व भेदभावास मनाई आहे. कलम 4 दिव्यांग महिला व बालकांचे अधिकार कलम 4 मध्ये दिलेला आहे. आणि भेदभाव मनाई कशात आहे? कलम 3 मध्ये आहे. तर दिव्यांग व्यक्तींना मोफत शिक्षण म्हणजे 6 ते 18 वर्ष वयोगटातील बेंचमार्क डिसॅबिलिटी कितीची आहे? 40%. किमान 40% डिसॅबिलिटी असेल तर बेंचमार्क डिसॅबिलिटी असलेल्या प्रत्येक बालकाला मोफत शिक्षणाचा अधिकार कलम 31 अंतर्गत दिलेला आहे. दिव्यांग व्यक्ती आहे 6 ते 18 वर्ष 6 ते 18 वर्ष वयोगटातील बेंचमार्क डिसॅबिलिटी आहे त्यांना मोफत शिक्षणाचा अधिकार कलम 31 देत आहे. आणि कलम 32 उच्च शिक्षणातील आरक्षण सरकारी व सरकारी अनुदानित उच्च शिक्षण संस्थांमध्ये किमान 5% आरक्षण दिलेलं आहे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी. कलम 32 आणि कलम 34 अंतर्गत सरकारी नोकरीतील आरक्षण दिलेलं आहे. किती? 4%. कलम 74 मुख्य आयुक्त चीफ कमिशनर कोण नेमणूक करणार? केंद्र सरकार सेंट्रल गव्हर्नमेंट. चीफ कमिशनर फॉर पर्सन विथ डिसॅबिलिटी मुख्य आयुक्त चीफ कमिशनर फॉर पर्सन विथ डिसॅबिलिटी नियुक्ती सेंट्रल गव्हर्नमेंट कलम 74 अंतर्गत करणार आहे. आणि राज्यामध्ये प्रत्येक राज्यात स्टेट कमिशनर फॉर पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजे राज्य आयुक्तांची नियुक्ती प्रत्येक राज्य कलम 79 अंतर्गत होणार आहे. आणि मुख्य आयुक्त केंद्र सरकार करणार कलम 74 अंतर्गत. आणि राज्यामध्ये कलम 79 करणार राज्य आयुक्त. आणि कलम 84 विशेष न्यायालयाची तरतूद करते. दिव्यांग व्यक्तीच्या अधिकाराशी संबंधित प्रकरण कोणती पण असतील त्यांच्या संदर्भातील त्यांच्यासाठी स्पेशल कोर्टची स्थापना होणार आहे कलम 84 अंतर्गत. काय लक्षात ठेवायचं? 1995 चा हा आधीचा कायदा रद्द करण्यात आला आणि 2016 ला नवीन कायदा आणला. दिव्यांगत्वाचे प्रकार 7 वरून 21 करण्यात आले. बेंचमार्क डिसॅबिलिटी म्हणजे किमान 40% दिव्यांगत्व हवं. आणि सरकारी नोकरीत 4% आरक्षण करण्यात आलेलं आहे कलम 34 अंतर्गत. 3 वरून 4% म्हणजे 1% वाढ झालेली आहे. आणि उच्च शिक्षण हायर एज्युकेशन मध्ये 5% आरक्षण कलम 32 अंतर्गत करण्यात आलेलं आहे. ट्रान्सजेंडर व्यक्ती हक्काचे संरक्षण अधिनियम 2019 संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ट्रान्सजेंडर व्यक्ती विरुद्ध भेदभाव करण्यास मनाई आहे. शिक्षण व रोजगारात समान संधी देण्याची तरतूद आहे. प्रत्येक ट्रान्सजेंडर व्यक्तीला ओळख प्रमाणपत्र मिळू शकते. हा कायदा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू होतो. कोणता पर्याय योग्य आहे? ट्रान्सजेंडर पर्सन प्रोटेक्शन ऑफ राइट्स ऍक्ट 2020 कधीचा कायदा आहे? 2020. ट्रान्सजेंडर पर्सन प्रोटेक्शन ऑफ राइट्स ऍक्ट 2020 अंमलबजावणी
10 जानेवारी 2020 द्वारे झाली आहे. न्याय मंत्रालय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय असणार आहे. उद्दिष्ट काय आहे या कायद्याचे? तर ट्रान्सजेंडर व्यक्तीच्या हक्काचे संरक्षण करणे, शिक्षण, रोजगार, सार्वजनिक सेवांमध्ये समान संधी उपलब्ध करून देणे, या सर्वांना भेदभाव प्रतिबंध करणे, ट्रान्सजेंडर व्यक्तीच्या कल्याणासाठी विविध उपाययोजना आणणे आणि हा कायदा आहे 2020 चा. या कायद्यातील महत्त्वाची कलमे: कलम 2 ॲज युजुअल व्याख्या करतं. ट्रान्सजेंडर पर्सन कोण असणार आहे याची व्याख्या कलम 2 अंतर्गत दिलेली आहे. तर कलम 3 हे भेदभावास मनाई, म्हणजे प्रोहिबिशन अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन. कोणत्या बाबतीत कोणत्या घटकांद्वारे तुम्हाला या ट्रान्सजेंडर व्यक्तीशी भेदभाव करता येणार नाही? तर शिक्षण, रोजगार, आरोग्य सेवा, सार्वजनिक सेवा, निवास, सार्वजनिक ठिकाणे आणि सरकारी योजना यामध्ये कोणतीही जर तुम्हाला उपाययोजना करायची असेल तर ट्रान्सजेंडर व्यक्तीविषयी भेदभाव केला जाणार नाही आणि हे कलम 3 अंतर्गत नमूद केलेलं आहे. कलम 4 या व्यक्तींच्या ओळखीचा अधिकार, रिकॉग्निशन ऑफ आयडेंटिटी, प्रत्येक व्यक्तीला स्वतःची लिंग ओळखण्याची म्हणजे जेंडर आयडेंटिटी मान्य करून घेण्याचा अधिकार दिलेला आहे. कलम 4 अंतर्गत. कलम 5 ओळख प्रमाणपत्रासाठी अर्ज. ट्रान्सजेंडर व्यक्ती जिल्हाधिकाऱ्याकडे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ओळख प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकते. कुठे? जिल्हाधिकाऱ्याकडे, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटकडे ओळख प्रमाणपत्रासाठी अर्ज देण्यात आलेला आहे कलम 5 अंतर्गत. एक व्यक्ती आहे, जर तिला ट्रान्सजेंडर व्यक्ती आहे स्वतः मी, यासाठी तुम्हाला ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र हवा असेल तर ती कुठे अर्ज करणार आहे? जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज करणार आहे. आणि कलम 6 ओळख प्रमाणपत्र जिल्हाधिकारी अर्जाची पडताळणी करून सर्टिफिकेट ऑफ आयडेंटिटी जाहीर करू शकतो. कुठे? कोणाकडे? जिल्हाधिकाऱ्याकडे आणि जिल्हा पातळीवर. आणि लिंग बदलाचे प्रमाणपत्र कलम 7 मध्ये दिलेले आहे. जर एखादा ट्रान्सजेंडर व्यक्तीने वैद्यकीय प्रक्रियेनंतर पुरुष किंवा स्त्री म्हणून ओळख बदलली असेल तर नवीन प्रमाणपत्र मिळवण्याचा त्याला अधिकार आहे कलम 7 अंतर्गत. कलम 9 रोजगारातील भेदभावास मनाई आहे. कोणताही नियोक्ता म्हणजे एम्प्लॉई नोकरी देण्यास त्याला मनाई करू शकत नाही आणि अन्यायपूर्वक वागणूक पण देऊ शकत नाही कलम 9 अंतर्गत. आणि या संबंधीची तक्रार कलम 10 अंतर्गत तक्रार अधिकारी कंप्लेंट ऑफिसर म्हणून आहेत याकडे देऊ शकतो. कंप्लेंट ऑफिसर नियुक्त करणे यासाठी आवश्यक आहे. आणि एक मिनिट, तर कलम 16 राष्ट्रीय परिषद नॅशनल काउन्सिल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन साठी बोलतं. म्हणजेच काय? तर राष्ट्रीय परिषद कोण स्थापन करणार? केंद्र सरकार. कोणत्या कलमांतर्गत? कलम 16 अंतर्गत राष्ट्रीय परिषद केंद्र सरकार स्थापन करेल. म्हणजेच नॅशनल काउन्सिल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन NCTP स्थापना करेल. या परिषदेचे कार्य काय असेल? ट्रान्सजेंडर व्यक्तीविषयी धोरण सुचवणे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे, याविषयी सरकारला सल्ला देणे आणि त्यांच्यासाठी करण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांवर देखरेख ठेवण्याचं काम राष्ट्रीय परिषद करेल. कोण नियुक्त करेल? केंद्र सरकार. कलम कोणतं? कलम 16 अंतर्गत होईल. आणि कलम 18 यासाठी गुन्हे आणि शिक्षा असेल. काय? जर कोणत्याही ट्रान्सजेंडर व्यक्तीवर जबरदस्तीने भीक मागायला लावत असेल कोणी, घरातून हकलून दिले, शारीरिक अत्याचार, लैंगिक अत्याचार, शाब्दिक किंवा मानसिक छळ झाला असेल, आर्थिक शोषण झाला असेल तर किमान 6 महिने कारावास होईल आणि कमाल 2 वर्षापर्यंतचा कारावास किंवा दोन्ही दंड पण होणार आहे. हे कलम 18 मध्ये दिलेलं आहे. पुढचा प्रश्न, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. नागरिकांना सार्वजनिक प्राधिकरणाकडील माहिती मागवण्याचा अधिकार आहे. प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने जनमाहिती अधिकारी नियुक्त करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय सुरक्षा व गोपनीय माहितीला काही अपवाद आहेत. हा कायदा खासगी कंपन्यांवरही थेट लागू होतो. कोणतं विधान बरोबर आहे? माहितीचा अधिकार अधिनियम 2005. आपण कायद्याचे विश्लेषण पाहू. कधी झाला कायदा लागू? अंमलबजावणी 12 ऑक्टोबर 2005 ला. कोणतं मंत्रालय संबंधित आहे? कार्मिक, सार्वजनिक व तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालय, डिपार्टमेंट ऑफ पर्सनल. उद्दिष्ट काय आहे? शासनाच्या कामात काय वाढवणे? ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता आणि अकाउंटॅबिलिटी वाढवणे हे उद्दिष्ट आहे. आता महत्त्वाचे वैशिष्ट्य काय? प्रत्येक भारतीय व्यक्तीला माहिती मागण्याचा अधिकार आहे. सार्वजनिक प्राधिकरणाने माहिती उपलब्ध करून देणे बंधनकारक केलेलं आहे. आणि माहिती किती दिवसाच्या आत द्यायची आहे? माहिती
30 दिवसाच्या आत दिली गेली पाहिजे. जीवन व स्वातंत्र्याशी संबंधित प्रकरणात माहिती 48 तासाच्या आत द्यायला पाहिजे. केंद्र व राज्य माहिती आयोगाची स्थापना व्हावी. काही संवेदनशील माहितीला अपवाद दिलेले आहेत. माहिती किती दिवसात द्यायची? 30 दिवसात. पण जर जीवन व स्वातंत्र्याशी संबंधित प्रकरण असेल आणि त्या संदर्भात माहिती मागवली गेली असेल तर माहिती 48 तासात दिली गेली पाहिजे. या संदर्भातील कलमे: कलम 2 व्याख्या करतं. कलम 3 माहितीचा अधिकार प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे. कलम 4 सार्वजनिक प्राधिकरणाची जबाबदारी दिलेली आहे. महत्वाची माहिती स्वतःहून प्रसिद्ध करणे प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाची ही जबाबदारी आहे. नोंदणी व्यवस्थित ठेवणे, माहितीची संगणकीकरण, डिजिटलायझेशन आणि पारदर्शकता राखणे हे कलम 4 अंतर्गत दिलेलं आहे. तर कलम 5 अंतर्गत सार्वजनिक माहिती अधिकाऱ्याची स्थापणूक आहे किंवा नेमणूक आहे. सार्वजनिक माहिती अधिकारी PIO पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर. प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने आवश्यकतेनुसार असिस्टंट पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर नियुक्त करणे बंधनकारक दिले आहे. PIO तर बंधनकारक आहे, हे स्थापन करायलाच हवं. पण जर आवश्यकता असेल तर असिस्टंट पब्लिक ऑफिसरची नेमणूक पण दिलेली आहे आणि ते बंधनकारक असेल. हे कलम 5 अंतर्गत PIO सार्वजनिक माहिती अधिकाऱ्याची नेमणूक दिलेली आहे. माहितीसाठी अर्ज कलम 6 अंतर्गत करता येतो. माहितीसाठी अर्ज कलम 6 अंतर्गत करता येतो. कोणताही भारतीय नागरिक लेखी पद्धतीने करू शकतो किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पण माहितीसाठी अर्ज करू शकतो. कोणाकडे? पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसरकडे. आणि अर्जामध्ये तुम्हाला माहिती का पाहिजे यासाठी कारणे द्यायची आवश्यकता आहे का? तर नाही, बिलकुल नाही. कलम 7 माहिती देण्याची मुदत दिलेली आहे. किती? PIO ने किती दिवसात? 30 दिवसाच्या आत माहिती दिली पाहिजे. आणि असिस्टंट PIO ने मार्फत अर्ज केल्यास किती दिवसात? 35 दिवसात दिली पाहिजे माहिती. आणि जीवन व स्वातंत्र्याशी संबंधित बाब असेल तर 48 दिवसात माहिती दिली पाहिजे. आणि तृतीय पक्षाशी संबंधित प्रकरण असेल तर 40 दिवसांपर्यंत निर्णय घेतला गेला पाहिजे. कलम 7 पर्यंत कलम 7 मध्ये माहिती देण्याची मुदत दिलेली आहे. तर कलम 8 हे माहिती देण्यास अपवाद एक्झम्पशन्स दिलेले आहेत. जर माहिती भारतीय सुरक्षा आणि सार्वजनिकतेची असेल, सार्वभौमत्वाची, परदेशी राष्ट्राशी संबंध असेल, न्यायालयाने प्रतिबंधित केलेली माहिती असेल, व्यापारी गुपित असतील, वैयक्तिक माहिती असेल आणि मंत्रिमंडळाची काही कागदपत्रे असतील, अशी माहिती जर तुम्ही मागत असाल तर अशा माहितीसाठी आम्ही देऊ शकत नाही असं उत्तर येऊ शकतं. माहिती देण्यास नकार दिला जाऊ शकतो. काही अपवाद आहेत जिथे आपण माहिती मागवू शकत नाही. हे कशात आहे? कलम 8 मध्ये माहिती देण्यास अपवाद दिलेला आहे. तर कलम 9 हे कॉपीराइटमुळे माहिती नाकारली जाऊ शकते. जर माहिती दिल्याने तृतीय पक्षाच्या कॉपीराइटचा भंग होत असेल तर तुम्हाला माहिती दिली जाणार नाही. हे कलम 9 मध्ये दिलेलं आहे. आणि कलम 10 मध्ये माहितीचे विभाजन दिलेले आहे. सेव्हरॅबिलिटी. कागदपत्रातील काही भाग गोपनीय असेल तर फक्त गोपनीय भाग वगळून उर्वरित माहिती दिली जाते. समजा एखादी फाईल आहे आणि त्यात काही महत्वाची 1-2 पानं आहेत तर ती 1-2 पाने वगळता बाकी फाईल तुम्हाला पब्लिक केली जाऊ शकते. म्हणजेच माहितीचे विभाजन करून तुम्हाला बाकीची माहिती प्रोव्हाइड केली जाईल. हे कलम 10 मध्ये दिलेलं आहे. आणि तृतीय पक्षाची माहिती कलम 11 मध्ये दिलेलं आहे. कलम 18 माहिती आयोगाच्या तक्रारी. केंद्रीय व राज्य माहिती आयोगाकडे तक्रार दाखल केली जाऊ शकते. यासाठी कलम 18 चा आपण वापर करू शकतो. आणि अपील. प्रथम अपील आपण कोणाकडे करू शकतो? PIO च्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसाच्या आत फर्स्ट ॲपिलेट ऑथॉरिटीकडे आपण अपील करू शकतो. कलम 19 अंतर्गत. आणि द्वितीय अपील कधी करू शकतो आपण? प्रथम अपीलेच्या निर्णयाविरुद्ध 90 दिवसाच्या आत केंद्रीय किंवा राज्य माहिती आयोगाकडे आपण अपील करू शकतो. आणि दंड यासाठी काय आहेत? दंड कशात दिले आहेत? कलम 20 अंतर्गत दंड आहेत. जर PIO ने माहिती देण्यास विलंब केला, जर त्याने चुकीची माहिती दिली, अपूर्ण माहिती दिली, माहिती नष्ट केली, दिलीच नाही, नष्ट केली तर त्यासाठी शिक्षा आहे. किती? प्रति दिवस 250 रुपये दंड आणि कमाल 25,000 पर्यंत दंड होऊ शकतो. याशिवाय काय होईल? शिस्तभंगाची कारवाई पण PIO कडे होणार आहे. यासाठी कलम 20 दिलेलं आहे. आणि बाकीचे काही कलमे आहेत ते तुम्ही वाचू शकता. महत्त्वाच्या सुधारणा मी सांगते. RTI राईट टू इन्फॉर्मेशन अमेंडमेंट ऍक्ट 2019 नुसार मुख्य माहिती आयुक्त म्हणजे चीफ इन्फॉर्मेशन कमिशन आणि माहिती आयुक्त बाकीचे यांचा कार्यकाळ व वेतन केंद्र सरकार निश्चित करणार आहे.
यापूर्वी कार्यकाळ किती होता? 5 वर्ष आणि वयाचे 65 वर्ष, जे पण पूर्ण होईल असा कार्यकाळ होता. दुरुस्तीनंतर 2019च्या दुरुस्तीनंतर ही निश्चिती किंवा मुदत कायद्यातून काढून टाकण्यात आलेली आहे. म्हणजे 2019च्या आधी काय होतं? कार्यकाळ 5 वर्ष किंवा 65 वर्ष होता. पण दुरुस्तीनंतर हा तरतूदच काढून टाकण्यात आली आहे आणि केंद्र सरकार वेळेनुसार या तरतुदी निश्चित करणार आहे. प्रश्न पाहू पुढचा. राष्ट्रीय शिक्षण धोरण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 संदर्भात विधाने विचारात घ्या. शालेय शिक्षणासाठी 5+3+3+4 अशी नवीन रचना करण्यात आली आहे. इयत्ता 5वी पर्यंत मातृभाषा म्हणजे स्थानिक भाषेत शिक्षणावर भर देण्यात आला आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशनला विशेष महत्त्व आहे आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ने शिक्षणाचा हक्क रद्द केला आहे. आता हा समजता हा स्टेटमेंट फुलिश आहे, एकदम चुकीचं आहे. 4 काढून टाका. 4 काढलं की तुम्हाला 1, 2, 3 बरोबर सापडतं. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मंत्रालय शिक्षण मंत्रालय हा कायदा ऍक्ट आहे का? ऍक्ट नाही, तर ही पॉलिसी आहे. राष्ट्रीय पॉलिसी आहे, हा कायदा नाही. राष्ट्रीय शिक्षण पॉलिसी 1986 ची जागा यांनी घेतलेली आहे. काय आहे प्रमुख वैशिष्ट्ये? नवीन शालेय रचना काय केली आहे? तर आधी किती होती? 10+2 म्हणजे 10वी+2 म्हणजे 12वी पर्यंत रद्द केली. म्हणजे ही पद्धत रद्द केली आणि नवीन काय केलं? 5+3+3+4 ही पद्धत लागू केलेली आहे. जास्त लक्षात ठेवू नका. 5+3+3+4 लक्षात ठेवा. फाउंडेशनल स्टेज कितीची असणार आहे? 5 वर्षाची. यापैकी ही 3 वर्ष म्हणजे प्री स्कूल, अंगणवाडी आणि इयत्ता 1ली ते 2री. वयोगट किती असणार आहे? 3 ते 8 वर्षाचा पहिला गट असणार आहे 5 वर्षासाठी. प्रिपरेटरी स्टेज कितीची असणार आहे? 3 वर्षाची. म्हणजे कुठली? ही वाली. इयत्ता 3री ते 5वी. वयोगट 8 ते 11 आणि मिडल स्टेज पुन्हा 3 वर्षाची असणार आहे. कोणती वाली? ही वाली. इयत्ता 6वी ते 8वी आणि वय वर्ष किती? 11 ते 14. सेकंडरी शेवटची 4 वर्ष 9वी ते 12वी असणार आहे. वय वर्ष 14 ते 18 असणार आहे. बस एवढंच लक्षात ठेवा. अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन 3 ते 6 वर्षातील वयोगातील मुलांसाठी ही तरतूद आहे. अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन. अर्ली चाइल्डहुड मध्ये कळतं 3 ते 6 वर्ष असणार आहे आणि फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी FLN इयत्ता 3री पर्यंत प्रत्येक मुलाला लिहायला आलं पाहिजे, वाचायला आलं पाहिजे आणि मूलभूत गणित आलेली पाहिजे. म्हणजेच काय? फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी. यासाठी नॅशनल मिशन ऑन फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी म्हणजे निपुण भारत सुरू करण्यात आलेला आहे. निपुण भारतवर पण प्रश्न येऊ शकतो. निपुण भारत काय आहे? तर इयत्ता 3री पर्यंतच्या मुलीला लिहायला, वाचायला आणि गणित काही बेसिक सोडवायला आली पाहिजेत. नॅशनल मिशन ऑन फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी म्हणजे निपुण भारत याला म्हटलेलं आहे. आता आपल्याला संगणकावरील पण काही 10 प्रश्न येणार आहेत. त्यापैकी आता एक आपण घेऊया प्रश्न. संगणकातील सायबर सिक्युरिटी संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. फिशिंग मध्ये बनावट ईमेल किंवा वेबसाईटद्वारे माहिती चोरली जाते. फायरवॉल हे संगणक नेटवर्कचे संरक्षण करण्यासाठी वापरले जाते. अँटीव्हायरस सर्व प्रकारचे सायबर अटॅक 100% रोखू शकते. टू फॅक्टर ऑथेंटिकेशन 2FA मुळे खात्याची सुरक्षा वाढते. कोणतं वाक्य बरोबर आहे? तर पहिलं काय आहे? फिशिंग मध्ये बनावट ईमेल किंवा वेबसाईटद्वारे माहिती चोरली जाते. बरोबर आहे. फिशिंग हा काय आहे? हा एक सायबर अटॅक आहे ज्यामध्ये हॅकर काय करतो? बनावट ईमेल, SMS किंवा व्हॉट्सअपद्वारे आपल्याला एक मेसेज येतो आणि त्याद्वारे आपली माहिती चोरली जाते. फिशिंग हा एक सायबर अटॅक आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि फायरवॉल हे संगणक नेटवर्कचे संरक्षण करते. बरोबर आहे. फायरवॉल काय आहे? नेटवर्क सुरक्षा सिस्टीम आहे. म्हणजे नेटवर्क सिक्युरिटी सिस्टीम फायरवॉल आहे. नावात काय आहे? फायरवॉल. अँटीव्हायरस सर्व प्रकारचे सायबर अटॅक 100% रोखू शकतो का? नाही. अँटीव्हायरस केवळ व्हायरस रोखू शकतो. वॉर्म, ट्रोजन आणि मालवेअर यासारखे धोके शोधून काढतो आणि हटवतो. लक्षात घ्या. स्टेटमेंट एकदम इम्पॉर्टंट आहे. अँटीव्हायरस फक्त व्हायरस, वॉर्म, ट्रोजन आणि मालवेअर यासारखे धोके शोधतो. परंतु ते फिशिंग, सोशल इंजिनिअरिंग, झिरो डे अटॅक, पासवर्ड थेफ्ट, इनसाइडर अटॅक यासारखे सायबर अटॅक रोखू शकतो का? नाही. त्याच्यामुळे अँटीव्हायरस सर्व प्रकारचे सायबर अटॅक रोखू शकत नाही.
आणि टू फॅक्टर ऑथेंटिकेशन यामुळे खात्याची सुरक्षा वाढते, बरोबर आहे. हे टू टू फॅक्टर म्हणजे काय? लॉग इन करताना दोन प्रकारची पडताळणी करता येते, पासवर्ड अधिक ओटीपी. पासवर्ड टाकून पण फिंगरप्रिंट, पासवर्ड असून पण ऑथेंटिकेटर ऍप, यामुळे काय होतं, खात्याची सुरक्षा जास्त वाढली जाते. पोषण न्यूट्रिशन वर क्वेश्चन आहे हा. कोलोस्ट्रमला फर्स्ट इम्युनायझेशन असे म्हटले जाते. जन्मानंतर पहिल्या 1 तासात स्तनपान सुरू करणे शिफारशीची आहे. 6 महिन्यापर्यंत केवळ आईचे दूध देण्याची तरतूद WHO करतो. 6 महिन्यानंतर आईचे दूध पूर्णपणे बंद करण्याची शिफारस केली जाते. कोणतं विधान योग्य आहे? चौथं विधान फुलिश आहे. 6 महिन्यानंतर आईचे दूध पूर्णपणे बंद करण्याची शिफारस करतील का? नाही. त्यामुळे 4 चुकीचं आहे. 4 चुकीचं काढलं तर 1, 2, 3 आपल्याला बरोबर उत्तर सापडतं. कोलोस्ट्रम म्हणजे पहिलं दूध, पहिले दूध चिक म्हटलं जातं. प्रसूतीनंतर पहिल्या 1, 2, 3 दिवसात हे आईला दूध येत राहतं. हे अगदी पिवळसर घट्ट असतं. यामध्ये काय असतं? इम्युनोग्लोबिन ग्लोब्युलिन इम्युनोग्लोब्युलिन जास्त असते. अँटीबायोटिक्स असतात, प्रथिने असतात आणि व्हिटॅमिन ए, पांढऱ्या रक्तपेशी हे सगळ्यात जास्त असतं. आणि हे बाळाला रोगप्रतिकारक शक्ती प्रोव्हाइड करतं. म्हणून कोलोस्ट्रम त्याला म्हटलं जातं, म्हणूनच त्याला फर्स्ट इम्युनायझेशन किंवा पहिली लस म्हणून ओळखलं जातं. फर्स्ट इम्युनायझेशन किंवा पहिली लस म्हणजे काय? तर आईचं दूध पहिल्या 1-2 दिवसात येणार. आणि जन्मानंतर पहिल्या 1 तासाच्या आत अर्ली इनिशिएशन ऑफ ब्रेस्ट फिडिंग म्हणजे स्तनपान सुरू करायला पाहिजे. किती तासात? 1 तासाच्या आत करायलाच पाहिजे. आणि ही शिफारस कोणी केली? ही शिफारस युनिसेफ आणि WHO करतो. WHO आणि युनिसेफ करतो. यामुळे नवजात मृत्यूचे प्रमाण कमी होतं. बाळाला कोलोस्ट्रम मिळते आणि आईमध्ये ऑक्सिटोसिन स्राव होऊन प्रसूतीनंतरचा रक्तस्राव कमी होण्यास मदत पण होते. WHO ची काय शिफारस आहे? तर जन्मापासून 6 महिने फक्त आईचे दूध द्यावं. 6 महिने फक्त आईचे दूध असायला हवं जन्मापासून. एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फिडिंग म्हणतात या काळात पाणी, मध, गुटी, साखरेचे पाणी किंवा इतर कोणताही आहार द्यायचा नसतो. 6 महिन्यानंतर तुम्हाला पूरक आहार सुरू करता येतो. पूरक आहार कॉम्प्लिमेंटरी फिडिंग सुरू करता येते. आईचे पूर्ण दूध बंद करायचे का? तर नाही. आईचे दूध 2 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ पूरक आहारासह सुरू ठेवण्याची शिफारस केली जाते. आणि महत्त्वाचे मुद्दे काय? कोलोस्ट्रम फर्स्ट इम्युनायझेशन म्हणून ओळखलं जातं. जन्मानंतर 1 तासाच्या आत स्तनपान सुरू करावे. एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फिडिंग 6 महिन्यापर्यंत असते. आणि कॉम्प्लिमेंटरी फिडिंग 6 महिन्यानंतर सुरू करता येतं. आईचे दूध 2 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ सुरू ठेवावे, म्हणजे ठेवलं तर काय प्रॉब्लेम नाही. वर्ल्ड ब्रेस्ट फिडिंग डे वीक वर्ल्ड ब्रेस्ट फिडिंग वीक किती ते किती? 1 ते 7 ऑगस्ट सेलिब्रेट केला जातो. राष्ट्रीय स्तनपान प्रोत्साहन कार्यक्रम म्हणजेच मदर्स ॲब्सोल्यूट अफेक्शन प्रोग्राम 2016 ला सुरू करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय स्तनपान प्रोत्साहन कार्यक्रम मदर्स ॲब्सोल्यूट अफेक्शन 2016 पासून सुरू करण्यात आलेला आहे. आपला लास्टचा क्वेश्चन असणार आहे हा. भारतातील लसीकरण कार्यक्रम युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम संदर्भात विधाने विचारात घ्या. UIP म्हणजेच युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक लसीकरण कार्यक्रमापैकी एक आहे. मिशन इंद्रधनुष्यचा उद्देश पूर्ण लसीकरण प्रमाण वाढवणे आहे. BCG लस प्रामुख्याने क्षयरोग म्हणजे ट्युबरक्युलोसिस प्रतिबंधासाठी दिली जाते. आणि गोवर, रुबेला, MR लस फक्त प्रौढांसाठी दिली जाते. कोणती विधाने बरोबर आहेत? तर आपण पाहतो युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम UIP म्हणतात त्याला. हा कायदा आहे का? नाही. हा एक कार्यक्रम आहे. भारत सरकारच्या राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम आहे हा, ऍक्ट नाही. सुरुवात झाली ती 1985 ला 1985 युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम म्हणतात याला. पूर्वीचे नाव काय होते? EPI म्हणजेच एक्सपांडेड प्रोग्राम ऑन इम्युनायझेशन. 1978 ला हे सुरू झालं आणि 1985 ला UIP सुरू झालेला आहे. मंत्रालय आहे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय. अंमलबजावणी कोण करतं? राष्ट्रीय आरोग्य अभियान या अंतर्गत UIP कार्यक्रम राबवला जातो. म्हणजे काय असणार आहे? तर हा लसीकरणाचा सगळ्यात मोठा कार्यक्रम आहे. लसीकरण कार्यक्रम आहे. भारतातील सर्वात मोठा आहे हा.
भारतातील सर्वात मोठा सार्वजनिक लसीकरण कार्यक्रम आहे. या अंतर्गत नवजात बालकाला, 5 वर्षाच्या मुलाला आणि गर्भवती महिलांना मोफत लसीकरण केलं जातं. कसलं मोफत लसीकरण? कोणाला? नवजात बालके, 5 वर्षापर्यंतची बालके आणि गर्भवती महिलांना मोफत लसीकरण. उद्दिष्ट काय? लसीकरण टाळता येणारे आजार कमी करणे, बालमृत्यू कमी, माता मृत्यू कमी, पूर्ण लसीकरण करणे, बालकांचे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हे उद्दिष्ट आहेत. आता या संदर्भात अजून एक होता मिशन इंद्रधनुष्य. सुरुवात 25 डिसेंबर 2014 ला. जे बालक नियमित लसीकरणापासून वंचित राहिले आहे त्यांच्यासाठी ही मिशन इंद्रधनुष्य राहिलेलं आहे. कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. आणि इंटेन्सिफाईड मिशन इंद्रधनुष्य हे 2017 ला सुरू करण्यात आले आहे. लसीकरणाचे प्रमाण 90% पेक्षा जास्त करण्याचे उद्देश इंटेन्सिफाईड मिशन इंद्रधनुष्य होतं. आणि मिशन इंद्रधनुष्य, फक्त मिशन इंद्रधनुष्य काय आहे? जे वंचित राहिलेले बालके आहेत, ज्यांना लसीकरण दिलेले नाही, त्यांना लसीकरण देणे हे मिशन इंद्रधनुष्य उद्दिष्ट होतं. आणि हा कार्यक्रम सुरू झाला 25 डिसेंबर 2014 ला. तर 2017 ला काय केलं? लसीकरणाचे प्रमाण 90% पेक्षा जास्त वाढवायचे या उद्दिष्टाने इंटेन्सिफाईड मिशन इंद्रधनुष्य सुरू करण्यात आलेलं आहे. तर आपले 10 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. तुम्हाला आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकर लवकर पूर्ण सिलेबस उरकून घ्या, रिव्हिजन करा. ऍड लवकरच येणार आहे. थँक यू सो मच.